मिरजजवळ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात, एअरबॅगमुळे बचाव, दुचाकीस्वार गंभीर जखमी. ब्रेकिंग न्यूज. मिरजजवळ भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. आज शनिवारी सायंकाळी कर्नाटकातील उगारेथून सांगलीकडे परतत असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावर त्यांच्या कारची एका दुचाकीशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र एअरबॅग वेळेवर उघडल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघातात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली, तर त्यांच्या सोबत असलेले स्वीय सहाय्यक अमोल कनसे, अंगरक्षक नागेश भोकरे, छायाचित्रकार विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हे सर्व सुखरूप बचावले. मात्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास सुरू असून प्राथमिक माहितीनुसार चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत हा अपघात घडला. सुदैवाने आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व सहकारी धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.